मैत्रिणींनो नमस्कार, मी भाग्यश्री पाटील आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते। मैत्रिणींनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ब्राइडल ब्लाउजचं कटिंग आणि स्टिचिंग, जे की ब्राइडलमध्ये खूप चालतं तेच म्हणजे मधुबाला ब्लाउज। तर त्यासाठी अंगावरून मेजरमेंट घेतलेले आहेत। राजाराणी कोचिंग पद्धतीनेच आपण बघणार आहोत की तुम्हाला फॉर्म्युले कसे वापरायचे आहेत। ब्राइडलमध्ये जे दोन ब्लाउज जास्त चालतात ते म्हणजे एक मधुबाला आणि एक सभ्यसाची। तर आता याचं संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग मी दाखवणार आहे, शेवटी त्याचा फायनल लुक सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। तर मैत्रिणींनो आपल्या चॅनलवरती नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। तर मैत्रिणींनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये मधुबाला ब्लाउजचं संपूर्ण कटिंग स्टिचिंग बघणार आहोत। त्यासाठी ही अंगावरून मापे घेतलेली आहेत। बघा, शोल्डर घेतला आहे 14.5, उंची 14.5, कमर छाती आहे 31 इंच, कमर 26 इंच, मागचा गळा आहे 9.5, पुढचा गळा 7 इंच, शोल्डर टू ॲपेक्स आहे 10 इंच, ॲपेक्स टू ॲपेक्स आहे 7 इंच, बाही आहे 9.5 इंच आणि बाहीचा दंडघेर म्हणजेच बॉटम राऊंड जो आहे तो 9 इंच आहे। तर बघा मी जास्तीत जास्त इंग्लिश शब्द का नाही वापरत, तर बाकीच्यांना समजत नाही, त्यांच्या रिक्वेस्ट असतात की ताई आम्हाला मराठीमध्ये समजवा, त्यांच्यासाठी मी हे एवढं सगळं दंडघेर वगैरे सांगत असते। त्यानंतर आपल्या ब्लाउजची डायग्राम तुम्ही बघू शकतात। मधुबाला ब्लाउज आहे, बॅक पार्ट आपला असा असेल, तुम्ही इथं बोट नेक पण घेऊ शकतात, मी स्क्वेअरमध्ये नेक घेणार आहे बॅक नेक, आणि फ्रंट पॅटर्न आपला असा असेल, हुक आपले बॅकमध्ये असणार आहेत। क्लिअर झालं? तर मैत्रिणींनो आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। त्यानंतर आपण इथं एखादा असा पॅटर्न घेऊया। बघा इथं आपण पॅटर्न घेऊयात, हे आपण पूर्ण कट करून घेणार आहोत हे इतकं, आणि इथून बघा आपण अशी दोरी लावणार आहोत इथून। क्लिअर झालं? इथून आपण दोरी लावूयात म्हणजे आपल्या ब्लाउजचा पूर्ण लुक अजून छान दिसेल। ए बघा अशा पद्धतीने दोरी, आणि फ्रंटमध्ये आपला हा बेल्ट असेल आणि हा 2 कलरमध्ये असतील। हा जो फ्रंट पार्टमध्ये हा जो आपला कटोरीचा पार्ट असतो चेस्टचा, तिथं आपला वेगळा कपडा असणार आहे, खाली बेल्टमध्ये वेगळा, म्हणजे हा इकडचा पूर्ण भाग वेगळा असणार आहे। क्लिअर झालं? त्यानंतर आपण हे पार्ट पण वेगळे घेणार आहोत। सगळं मी तुम्हाला A to Z स्टिचिंगमध्ये समजावणार आहे। आता आपण याचं संपूर्ण कटिंग बघूया। मैत्रिणींनो तुम्हाला बघा हे मेजरमेंट आणि आपली ब्लाउजची डायग्राम कशी असणार आहे हे तुम्हाला क्लिअर झालं। आपला ब्लाउज कसा असेल हे तुम्हाला त्याचा फायनल लुक सुद्धा मी दाखवणार आहे, जेव्हा आपला ब्लाउज रेडी होऊन जाईल तेव्हा त्याचं संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग। तर मैत्रिणींनो आता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। जी पण आपण मापे घेतलेली आहेत अंगावरून त्या मापानुसारच आपण कटिंग करणार आहोत। सगळ्यात आधी मैत्रिणींनो आपल्याला शोल्डर टाकून घ्यायचं असतं, तर जे पण तुमचं शोल्डरचं मेजरमेंट असेल ना त्याचं निम्म शोल्डर टाकायचं असतं। शोल्डरचं मेजरमेंट आहे 14.5 इंच, 14.5 इंचला डिवाइड 2 केलं किती मिळेल, इज इक्वल टू 14.5 डिवाइड 2 7.25 म्हणजे 7.25 इंच आपल्याला शोल्डर मिळालं। तेवढं शोल्डर मी इथं मार्किंग करते। तुमचं जे पण शोल्डर असेल ते शोल्डर तुम्ही मार्क करायचं आहे। क्लिअर झालं? जिथून आपण शोल्डर मार्किंग केलं तिथून 1 इंच डाऊन जायचं, बंद बाजूकडून 2.5 इंचावरती एक मार्किंग करायचं, 2.5 इंच आणि 1 इंच डाऊन क्रॉस जोडून घ्यायचं आहे। मुंडा मार्किंग करायचा आहे। त्यासाठी बघा हा चार्ट समोर घ्यायचा आहे। तर जेव्हा पण तुमची छाती 28 ते 31 असेल तेव्हा डीप नेकसाठी सूत्र हे वापरा। हा चार्टचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या म्हणजे तुम्हाला समजेल। तुमची छाती 32 ते 41 असेल तेव्हा तुम्ही डीप नेकसाठी हे सूत्र वापरा, पॅक नेकसाठी त्याच्या खालचं सूत्र वापरा। छाती 42 किंवा 42च्या पुढे प्लस असेल तेव्हा डीप नेकमध्ये हे सूत्र वापरा, खाली पॅक नेकमध्ये हे सूत्र वापरा। आता माझी छाती 31 इंच आहे, 28 ते 31 इंच छाती असेल तेव्हा डी पण एकसाठी कोणतं सूत्र वापरावं लागेल, छाती डिवाइड 6 प्लस पाऊण इंच। तर छाती आहे 31 इंच, 31ला डिवाइड 6 केलं किती मिळेल, 5.16 प्लस त्यामध्ये 0.75। बघा किती मिळालं, 5.91 म्हणजेच
6 इंचला एक लाईन इतकं कमी. तर बाकीच्यांना कॅल्क्युलेटर समजत नसेल त्यांनी आपल्या चॅनलवरती जाऊन बघा. ज्यांना कोणाला कॅल्क्युलेटर समजत नाही त्यांच्यासाठी कॅल्क्युलेटरचा स्पेशल व्हिडिओ अपलोड केलेला आहे. इथून आता 6 इंचला एक लाईन कमी इतकं मी मुंड्यासाठी मार्किंग करते. तुमचं जे पण तुम्ही फॉर्म्युला वापरला फॉर्म्युलानुसार तुमचं जे पण इथं मार्किंग आलं ते तुम्ही इथं करायचं आहे. हे मुंड्याचं मार्किंग झाल्यानंतर तिथं एक सरळ लाईन मार्क करा. ती सरळ लाईन असेल आपली छातीची लाईन. जिथं आपण मुंडा मार्क करतो ती मिळते छातीची लाईन. तर छातीची लाईन मिळाली. बॅक पार्ट असेल तुमचा तेव्हा तिथं काहीच तुम्ही लुझिंग ॲड करायचं नाही. डायरेक्टली छातीला डिवाइड 4 करा आणि छातीचं मार्किंग करायचं. 31 इंच छाती आहे त्याला डिवाइड 4 केलं किती मिळालं 7.75 म्हणजेच 7.25 इंच. इथून 7.25 इंचावरती एक मार्किंग करायचं. त्यापुढे शिलाई मार्जिन घ्यायचं 1.5 इंच. त्यापेक्षा जास्त मार्जिन घ्यायचं नाही. 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलं. छातीचं मार्किंग केलं. छातीचा चौथा भाग. ब्लाऊजची उंची आपली टाकायची बाकी आहे. ब्लाऊजची उंची टाकून घेऊयात. इथून टेप ठेवायचा. ब्लाऊजची उंची किती आहे 14.5 इंच. तर त्यामध्ये 1 इंच प्लस करायचं किती मिळेल 15.5 इंच. इथून 15.5 इंचावरती एक मार्किंग केलं. सेम 15.5 इंचावरती दुसरीकडे मार्किंग करायचं. म्हणजे ही लाईन आपली स्ट्रेट सरळ आली पाहिजे म्हणून 2 मार्किंग करून घ्यायचे. तिथं पण एक सरळ लाईन मी मार्क केली. ती असेल आपली कमरेची लाईन. जिथून आपण उंची मार्क करतो ती असते कमरेची लाईन. शोल्डर छाती कमरेचं मार्किंग करून झालेलं आहे. आता आपण मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे. त्याआधी आपल्याला शोल्डर मायनस करावं लागतं. मग शोल्डर मायनस करण्यासाठी आपल्याला लागणारे 3 मेजरमेंट असतात. ते म्हणजे आपल्या ब्लाऊजची रेडी शोल्डर पट्टी, आपला नेकचा शेप कोणता आहे आणि आपला नेक डीप किती आहे. हा चार्ट आपल्याला प्रत्येक तुमचं जे शोल्डर पट्टी गळ्याचा आकार हे सगळं ठरवून तुम्ही तुमच्या पद्धतीने ठरवू शकतात. म्हणजे तुम्हाला रेडी शोल्डर पट्टी तुमच्या आवडीप्रमाणे घ्या. तुमचा नेक डीप तुम्हाला किती आवडतो, गळ्याची उंची किती आवडतो तुम्हाला 9 इंच 10 इंच ती ठेवा आणि गळ्याचा आकार तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवायचा. मग त्यानंतर आपल्याला शोल्डर मायनस करण्यासाठी लागणारे 3 मेजरमेंट ते म्हणजे गळ्याची उंची, गळा डीप किती आहे आणि गळ्याचा शेप कोणता आहे. मग आपण बॅक पार्ट ड्रॉ करतोय तर बॅक बघूयात. तर नेकचा शेप येणार आहे माझा स्क्वेअर नेक म्हणजे चौकोन. त्यानंतर खाली पण हा आपला म्हणजे समजा बेल्टच येणार आहे. ओके, कारण आपण तिथं पूर्ण दोरी लावून घेणार आहोत. अशा पद्धतीनेच तुम्ही पण करून घ्यायचं आहे. आता हा नेक माझा डीप असणार आहे 9.5 इंच. तर हा तुम्ही कसा ठरवायचा, हा खालचा बेल्ट बघायचा. हा खालचा बेल्ट तुम्हाला किती पाहिजे आहे बघा. खालचा बेल्ट मला पाहिजे आहे रेडी 4 इंचाचा. तर मग मी 5 इंच ठरवेल. 1 इंच त्याच्यात प्लस करेल खालच्या पट्टीमध्ये. कारण अर्धा इंच खाली बॉटमला फिनिशिंग जाणार आहे, अर्धा इंच इथं गळ्याला फिनिशिंग जाते. त्यामुळे ब्लाऊजची पूर्ण उंची रेडी आहे 14.5 इंच मायनस त्यामधून 5 इंच केलं बघा किती मिळालं 9.5 इंच. गळ्याची उंची कशी ठरवायची, जो पण तुमचा पाठीमागचा ब्लाऊजचा बेल्ट येत असेल ना पूर्ण उंचीमधून तो बेल्ट तुम्ही मायनस करून घ्यायचा आहे. क्लिअर झालं. बेल्ट आपण मायनस करून घेतला. उरलेली जी होती ती गळ्याची उंची होती. गळा उंची आहे 9.5 इंच. त्यानंतर चार्ट समोर घ्यायचा जी की तुमची रेडी शोल्डर पट्टी किती आहे. रेडी शोल्डर पट्टी असणार आहे माझी 2.5 इंचाची. मला 2.5 इंचाची शोल्डर पट्टी हवी आहे. तुम्हाला जी हवी असेल रेडी शोल्डर पट्टी ती तुम्ही घेऊ शकतात. नेक डीप, नेक शेप म्हणजेच गळ्याचा आकार, रेडी शोल्डर बघा. नेक डीप आहे 9.5 इंच. गळ्याचा आकार आहे चौकोन. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथं आकार घ्या. रेडी शोल्डर पट्टी आहे 2.5 इंचाची. मग रेडी शोल्डर पट्टीनुसार चार्ट समोर घ्यायचा. बघा अशी वरती हेडिंग दिलेली असते रेडी शोल्डर. 2 इंच, 2.25 इंच, 2.5 इंच, 2.25 इंच पर्यंत असेल तेव्हा हा चार्ट वापरायचा. नेक कोणता आहे स्क्वेअर. स्क्वेअर म्हणजे चौकोन गळा. नेकचा शेप आहे 9.5. तर 9 ते 11च्या मध्ये 9.5 इंच येते. स्क्वेअर नेकवरती बोट ठेवायचा. 9 ते 11च्या मध्ये 9.5 येतं. तर हे दोन्ही बोटं मॅच करायचे बघा. जिथं दोन्ही बोटं मॅच झाले
ते आपलं मायनस करायचं असतं. टोटल शोल्डरमध्ये काय करायचं असतं, मिळालेले शोल्डर मायनस करायचे असते. तर मग टोटल शोल्डर किती होतं आपलं 14.5 मायनस त्यामधून हे मिळालेले शोल्डर जे आहे ते करायचं. किती मिळालं 3 इंच बरोबर किती येईल इज इक्वल टू केलं तर 11.5. मग त्याला डिवाइड 2 करायचं, त्याचा दुसरा भाग करायचा म्हणजेच 5.5 इंच मला शोल्डर मिळालं. मग आता इथून मी 5.5 इंचावरती एक मार्किंग करणार आहे. बघा इथं 5.5 इंचावरती इथं एक मार्किंग करायचं. तेवढंच 5.5 इंच छातीच्या लाईनवरती मार्किंग करायचं. दोन्ही मार्क लक्षात घ्यायचे, सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची. आता इथं टेपने मोजून घ्यायचं की इथलं अंतर किती येत आहे. बघा किती आलेलं आहे माझं 1/2 इंच आणि त्यावरती एक लाईन. तेवढंच 1/2 इंच आणि एक लाईन इथं मार्किंग करायचं. आणि ही लाईन इथून स्ट्रेट करायची म्हणजे सरळ मार्किंग करून घ्यायची. डीप नेक असेल तेव्हा आपलं हे शोल्डर असंच मार्क केलं जातं. आता मुंड्याला आकार द्यायचा. तर मुंड्याला आकार देण्यासाठी ही सरळ लाईन आहे त्या पूर्ण सरळ लाईनचा सेंटर घ्या. इथून क्रॉस मार्क करायचा आहे 1 इंचावरती. आर्महोल कर्व घ्यायचा, आकार द्यायचा मुंड्याला. समजा तुमचा हा पॉइंट मॅच होत नसेल तर थोडंफार एक लाईन इतकं मागे किंवा पुढे झालं तरी चालणार आहे. फक्त छातीच्या लाईनपेक्षा पुढे हा आकार द्यायचा नाही. आता बघा माझं हे मार्किंग इथं आलं होतं पण मी तिथून आकार दिला असता तर हा आकार माझा इथपर्यंत आला असता. पण हे छातीचं जे आपलं फायनल मार्किंग आहे ना त्यापेक्षा पुढे आकार जाऊ द्यायचा नाही. क्लिअर झालं. मुंड्याचा आकार कसा द्यायचा हे समजलं असेल. कमरेचं मार्किंग करा. कमरेचं मार्किंग आहे, कमर आहे माझं फुल, कमरेचा घेर 26 इंच. तर 26 इंचला डिवाइड 4 करायचं. किती मिळेल 6.5. तेवढं 6.5 इंच म्हणजे 6.5 इंच मार्किंग करायचं. त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. पाठीमागे तुम्हाला टक्स घ्यायचा असेल तर टक्ससाठी 1 इंच ॲड करा. क्लिअर आहे. मी इथं कोणताही टक्स घेत नाही. या ब्लाऊजमध्ये टक्स नाही घेतला तरी चालणार आहे कारण राजाराणी कोचिंगची मेथड जे फॉलो करत असतील त्यांना माहिती आहे त्यांचा एकही ब्लाऊजमध्ये टक्स नसतो. पण तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकतात. ओके डन. 1.5 इंच मार्जिन जोडून घ्यायचं. मार्जिन जोडून झालं. बॅक पार्टचं आपलं ड्राफ्टिंग रेडी आहे. आता आपण फ्रंट पार्ट ड्राफ्ट करून घेऊयात. नंतर मग साईड पार्ट चेक करणार आहोत. जे पण मायनस झालं ते मायनसला गृहीत धरून गड्याला आकार द्यायचा आहे. आता आपण हा पार्ट साईडला ठेवून घेऊयात. फ्रंट पार्ट ड्राफ्ट करण्यासाठी घेऊयात. त्यासाठी बघा एक दुसरा प्लेन पेपर घेतला. सेम आपण जेवढं बॅकमध्ये शोल्डर मार्क केलं होतं तेवढं फ्रंटमध्ये करा. म्हणजे जे पण तुमचं शोल्डर असेल त्याच्या निम्म करायचं. शोल्डर मिळालं होतं मला 7.25 इंच, 14.5च्या निम्म केलं तर बंद बाजूकडून 2.5 इंच. जिथून आपण शोल्डर मार्किंग केलं तिथून 1 इंच डाऊन. हे कंपल्सरी असेल प्रत्येक मापासाठी. मागच्या भागमध्ये आणि पुढच्या भागामध्ये म्हणजे फ्रंट आणि बॅक दोन्हीमध्ये हे मार्क सेम करायचे. आता दोन्ही लक्षात घ्यायचे. क्रॉस लाईन मार्क करायची ह्या 2.5 इंचापर्यंत. ओके क्लिअर. बॅकमध्ये मुंडा किती मार्किंग केला होता 6 इंचला 1 लाईन कमी. म्हणजे सूत्र आपण काय वापरलं होतं छाती डिवाइड 6 प्लस 1/2 इंच. तर 31ला डिवाइड 6 केलं त्याच्यामध्ये 1/2 इंच प्लस केलं तर मला 6 इंचला 1 लाईन कमी इतकं मिळालं होतं. तेवढं मी इथं मार्किंग केलं. जेवढं बॅकमध्ये केलं होतं सेम मार्क करा. ही लाईन सरळ ड्रॉ करायची. तुम्हाला सांगितलं जिथं आपण मुंडा मार्क करतो ती मिळते आपल्याला छातीची लाईन. छातीची लाईन मिळाली. ब्लाऊजची उंची शोल्डर टू ॲपेक्स आणि गळ्याची उंची टाकून घ्यायची. ही पण पूर्ण आपली क्रॉस लाईनचा सेंटर घ्या. सरळ टेप डायरेक्टली फोल्ड करायचा म्हणजे तुम्हाला मिड पॉईंट मिळतो, मिडल पॉईंट. ओके तिथं टेप ठेवायचा. गळ्याची उंची टाकायची. गळ्याची उंची आहे माझी 7 इंच. शोल्डर टू ॲपेक्स आहे 10 इंच. त्याच्यामध्ये 1/2 इंच प्लस केलं 10.5 इंच मिळाली.
आता गळ्याची उंची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता, पण शोल्डर टू ॲपेक्स तुम्ही बॉडीवरून माप घेतलं असेल ना, अंगावरून, तर तुम्हाला समजेल. ज्यांना कोणाला अंगावरून माप कशी घ्यायची माहिती नसेल, आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड आहे, जाऊन नक्की चेक करा. तर तुमचा जो शोल्डर टू ॲपेक्स पॉईंट असेल त्याच्यामध्ये कंपल्सरी अर्धा इंच प्लस करा. जी पण तुमची ब्लाऊजची उंची असेल त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करायचं. 14.5 इंच होती, 1 इंच प्लस केलं, 15.5 इंच मिळाली. जिथं उंची मिळाली तिथं सरळ लाईन मार्क करून घ्यायची. बघा, सरळ लाईन मार्क केली. आता हा शोल्डर टू ॲपेक्स आहे, तिथं पण एक लाईन मार्क करायची. गळ्याची उंची आहे तिथं पण एक लाईन मार्क करायची. अशा पद्धतीने तुम्हाला 3 लाईन मिळतील. ही म्हणजे आपली गळ्याची लाईन, शोल्डर टू ॲपेक्सची लाईन आणि कमरेची लाईन. 3 लाईन मिळाल्या. त्यानंतर आपण आता पुढे जायचं. शोल्डर मायनस करायचं. जसं आपण बॅकमध्ये केलं तसं फ्रंटमध्ये जी पण तुम्ही शोल्डर पट्टी ठरवलेली असेल ना, तो चार्ट समोर घ्यायचा. शोल्डर पट्टी आपली बॅक आणि फ्रंटमध्ये सेम असते, कारण शोल्डर पट्टी ही दोन्ही बाजूला सेम आली पाहिजे, इक्वल आली पाहिजे, मागे पुढे व्हायला नको. पुढचा नेक आपला कसा आहे, असा. ओके, तर तो नेक आपला कशामध्ये जाईल, स्वीट हार्ट नेकमध्ये. स्वीट हार्ट नेकवरती बोट ठेवला. पुढचा गळा आहे 7 इंच डीप, तर इथं बोट ठेवायचं 7 इंचावरती. दोन्ही पॉईंट मॅच करायचे, दोन्ही बोटं एकत्र आणायचे. तर टोटल शोल्डरमधून मायनस मिळालेले शोल्डर करायचं. टोटल शोल्डर 14.5 मायनस मिळालेले शोल्डर किती आहे, 2 इंच. 2 इंच मायनस केलं, 12.5 मिळालं. डिवाइड त्याला 2 केलं, किती मिळेल, 6.25 इंच. इथून 6.25 इंचावरती एक मार्किंग करायचं. तुम्हाला जर असं वाटत असेल की माझा नेक खूप डीप होईल, तर तेव्हा तुम्ही त्यामधून 0.25 इतकं मायनस करू शकता. म्हणजे 6.25 आहे, तर इथं आपण 6 इंच घेतलं तरी चालणार आहे. समजलं? तेवढं 6 इंच इथं मार्किंग करायचं. दोन्ही मार्क लक्षात घ्यायचे. सरळ लाईन ड्रॉ करायची. लाईन ड्रॉ करून झाली. डी पण एक आहे म्हणून शोल्डर स्ट्रेट करा. ही लाईन जी आहे शोल्डरची तिला सरळ मार्क करायची. मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे. मुंड्याला आकार देण्यासाठी या पूर्ण सरळ लाईनचा सेंटर घ्या. तुम्ही डायरेक्टली टेप पण फोल्ड करू शकता. ओके, इथून 1.25 इंच क्रॉस मार्क करायचा आहे. इथं 0.25 इतका आतमध्ये यायचं, म्हणजे अर्धा इंचापेक्षा कमी. याच्यामुळे आपल्या ब्लाऊजच्या मुंड्यामध्ये जे आपण क्रीज येतात त्या येत नाही. क्लिअर आहे? छातीचं मार्किंग आपलं करायचं बाकी आहे, तेवढं मार्किंग आपण आधी करून घ्यायचं. बॅकमध्ये छाती डिवाइड 4 केलं होतं. फ्रंटमध्ये आपल्याला कंपल्सरी 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे. मग छाती आहे 31 इंच प्लस त्याच्यामध्ये 1.5 इंच मार्जिन ॲड केलं, किती मिळेल, 32.5. मग त्याला डिवाइड 4 करायचं, म्हणजेच त्याचा चौथा भाग करायचा. किती मिळेल, 8.12. म्हणजे 8 इंच त्यावरती 1 लाईन इतकं, 8 इंच आणि 1 लाईन इतकं इथं मार्किंग करून घ्यायचं. त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन कंपल्सरी असेल. मार्जिन त्यापेक्षा जास्त घ्यायचं नाही. क्लिअर आहे? जी पण तुमची छाती असेल, 38 असू द्या, 40, 42, 44, 28, 30 ऑड माप असू द्या, त्या छातीमध्ये तुम्हाला छातीच्या मापामध्ये 1.5 इंच लूजिंग कंपल्सरी ॲड करायचं आहे. कोणत्या भागामध्ये, फक्त फ्रंटमध्ये. कारण फ्रंटमध्ये, बॅकमध्ये आपलं काय असतं, स्ट्रेट असतो, तर त्याच्यात आपण लूजिंग नाही ॲड केलं तरी चालेल. पण फ्रंटमध्ये आपला हा पार्ट असा असतो, म्हणजे आपली चेस्ट पार्ट आहे तिथं आपल्याला ब्लाऊज टाईट बसायला नको म्हणून लूजिंग हे कंपल्सरी ॲड करायचं. क्लिअर झालं? आता हे 3 पॉईंट मॅच करायचे किंवा इथून व्यवस्थित असा मुंड्याला आकार देऊन घ्यायचा. बघा, मुंड्याला व्यवस्थित आकार देऊन दिला. अगदी एकदम छोटंसं 1 लाईनपेक्षा पण कमी माझा डिफरंट आला, तो येऊ द्यायचा. शोल्डर पट्टीचं मार्किंग करायचं. शोल्डर पट्टी किती आहे, 2.5 इंचाची आहे. त्यामध्ये 1 इंच प्लस करायचं, किती मिळेल, 3.5 इंच. 1 इंच प्लस का केलं,
अर्धा इंच बाही जोडण्यासाठी जाईल, अर्धा इंच गळ्याला फिनिशिंग देण्यासाठी जाईल। मग जी पण तुम्ही शोल्डर पट्टी ठरवलेली असेल त्यामध्ये कंपल्सरी 1 इंच प्लस करा आणि मगच तुम्ही शोल्डरचं मार्किंग करा। त्यानंतर इकडे जो काही गॅप मिळालेला असेल ती असेल तुमची गळारुंदी। किती मिळालं? 2.5 इंचला 1 लाईन कमी म्हणजे 2.25 इंच, त्यावरती 1 लाईन। इथं घेऊया आपण 2.5 इंच। बॉटमला तुम्ही 2.25 इंचापर्यंत गळारुंदी घेऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही। इथं तुमची आली तेवढीच तुम्ही ठरवलेली राहू द्या, पण खाली तुम्ही वाढवू शकतात, 2.25 पर्यंत घेऊ शकतात। ही लाईन सरळ मार्क करून घ्यायची। गळ्याला आकार देण्यासाठी ह्या लाईनचा सेंटर घ्यायचा, पूर्ण सरळ लाईनचा सेंटर घ्या, डायरेक्टली टेप फोल्ड करा, तुम्हाला मिडल पॉइंट मिळून जाईल। जिथं आपण सेंटर घेतला परत त्याचा 1 वेळा सेंटर घ्या। हे बघा, परत त्याचा सेंटर मिळाला। ही लाईन इथं स्ट्रेट अशी मार्क करून घ्यायची। इथून बघा मी लाईटच मार्क करते, पण तुम्हाला जर का इथं थोडा असा राऊंड पाहिजे असेल तर कर्व घ्यायचा आणि इथं राऊंड शेप देऊन द्यायचा। हे बघा, राऊंड शेप असा देऊन दिला म्हणजे तुम्हाला डायरेक्टली असं स्ट्रेट हवा असेल तर तुम्ही असा पण घेऊ शकता, असा घ्यायचं असेल तर असा पण घेऊ शकता। पण मी बघा ब्लाऊजच्या ड्रॉइंगमध्ये इथं थोडा असा राऊंड घेतला आहे, म्हणजे कर्व घेतलेला आहे, त्यामुळे मी इथं सुद्धा कर्वच घेणार आहे। क्लिअर झालं? आता कमरेचं मार्किंग करून घेऊयात। त्या पहिले आपल्याला ॲपेक्स टू ॲपेक्स मार्क करायचा आहे। ॲपेक्स टू ॲपेक्स आहे 7 इंच। बघा, ॲपेक्स टू ॲपेक्स आहे 7 इंच, त्याचा निम्म केला किती मिळेल? 3.5 इंच। इथं तुमचा ॲपेक्स टू ॲपेक्स जेवढा पण असेल त्यामध्ये तुम्ही निम्म मार्किंग करायचं। इथं जेवढा मार्क केला त्यामधून कंपल्सरी अर्धा इंच मायनस करा, किती मिळेल? 3 इंच। कमरेचं मार्किंग करायचं। त्यापुढे आता आपल्याला टक्स टाकायचा असतो कमरेचा। मी माझ्या छातीच्या मापानुसार 2 इंचाचा टक्स घेणार आहे। इथं तुम्हाला हवं तर तुम्ही 2.5, 3, 2.25, 3.25 घेऊ शकतात, साईजनुसार टक्स घ्या। कमरेचं मार्किंग करण्यासाठी इथून 3 इंच बघा टेप ठेवला, या लाईनपर्यंत 3 इंच मिळालं, तो 3 इंच इथं टेप ठेवायचा दुसऱ्या मार्किंग आपण जो केला आहे त्यावरती। कमरेचा चौथा भाग टाकायचा जो पण असेल तो, 6.5 होता तो टाकला, पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं। म्हणजे हा टक्स आपण मोजला का? नाही, कारण तो टक्स आपल्या ब्लाऊजमध्ये येणारच नाही, तर त्याला मोजून तरी काय करायचं? तुम्ही जर का डायरेक्टली मोजून घेतलं तर इथं 2 इंच आपण टक्स घेतला, तेवढं 2 इंच ब्लाऊज तुमचा कमरेमध्ये कमी पडेल, म्हणजे तुमचा ब्लाऊज चुकू शकतो। म्हणून तुम्ही सगळं व्यवस्थित चेक करायचं, तेव्हाच कटिंग करायची। ओके, आता हे पॉइंट आहेत म्हणजे कमरेचा टक्स आहे, ते आपण इथं ॲपेक्स टू ॲपेक्स पॉइंटला जॉईन करून घ्यायचे। ॲपेक्स टू ॲपेक्स पॉइंटला जॉईन केले, हे 1.5 इंच मार्जिन पण जॉईन करून घेऊया। कमरेचा टक्स जोडला, 1.5 इंच मार्जिन जोडून घेतलं। प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचा आहे। इथून या लाईनचा सेंटर घ्यायचा, सरळ टेप फोल्ड करा, किंवा बघा तुम्ही असं पण करू शकतात। बघा किती आलेला आहे, इथं 5.25 आले आहे, 5.25चे 4 भाग करा, 5.25 डिवाइड 4, त्याचे 4 भाग केले, किती मिळाले? 1.31, म्हणजे 1.25 इंच आणि त्यावरती 1 लाईन। मग इथून बघा तुम्ही 1.25 इंच 1 लाईन मार्क करा, सेम तिथून खाली 1.25 इंच 1 लाईन मार्क करा, सेम तिथून खाली 1.25 इंच 1 लाईन मार्क करा, म्हणजे बघा तुम्हाला बरोबर 4 भाग मिळून गेले। आता सगळ्यात खालचा जो पॉइंट आहे तिथून बाहेर अर्धा इंचावरती मार्किंग करायचं। 2 नंबरचा पॉइंट आहे तिथून बाहेर 25 म्हणजे 1/2 इंच मार्क करायचं। इथं फक्त 1 लाईन इतका आतमध्ये यायचं। हे व्यवस्थित असं पट्टीने जोडून घ्या, किंवा तुम्ही हाताने पण आकार डायरेक्टली देऊन घेऊ शकतात, असं काही नाही की पट्टीनेच जॉईन केला पाहिजे। इथून ही लाईन अशी जोडायची, ही लाईन पण इथं अशी जोडा, ही आता कमरेला खाली स्ट्रेट जोडा।
बघा कमरेला पण सरळ जोडली। मग आता इथं आपलं जे पण मार्किंग आपण केलं असेल ना, इथं बघा थोडं असं राऊंडमध्ये घ्या, इथं पण थोडं असं राऊंडमध्ये घ्या, म्हणजे जे जे जिथं जिथं आपले पॉईंट दिसतील, म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की इथं पॉईंट दिसणार आहे, तिथं तुम्ही हाताने असं व्यवस्थित त्याला सेट करून घ्या। क्लिअर झालं? प्रिन्सेस कटला आकार देऊन झाला। आता इकडची लाईन मोजून घ्यायची, किती आली 5 इंच, तेवढीच आता इकडची लाईन मोजायची। जिथं 5 इंच आलं तिथं मार्क करायचं। हे आता सरळ असं मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे जे एक्स्ट्रा येत होतं ते आपलं काय होईल, आता इथून मायनस होऊन जाईल। इथं पण आता अर्धा इंचावरती एक मार्क करायचं, ते असं क्रॉस जोडायचं, इथून हुक पट्टीकडून अर्धा इंच क्रॉस केलं। क्लिअर झालं? म्हणजे बघा हे जे पण आपण मार्किंग केलेले आहेत हे पूर्ण आपल्या ब्लाऊजमधून मायनस होणार आहेत। हे आपलं ब्लाऊजमध्ये येणार आहेत का? नाही, ब्लाऊजमध्ये येणार नाही, संपूर्ण मायनस होईल। तर बघा तुम्हाला इथं जी जी मी मापे सांगितलेले आहेत, जे जे सूत्र सांगितलेले आहेत, ते जर तुम्ही तुमच्या मापाप्रमाणे प्रॉपर वापरले तर तुमचा ब्लाऊज छान बसेल। भरपूर मैत्रिणींनी कोणताही क्लाससुद्धा केलेला नाही राजा राणी कोचिंगचा, तरी ते आपले व्हिडिओ फॉलो करून छान ब्लाऊज शिवतायत। मला रोज मेसेज पण येतात, फोटोज पण येतात। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा, जे पण आपल्या चॅनलवरती नवीन असतील आणि असेच तुम्हाला छान छान व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही नक्की रोजच्या रोज बघा। चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल ना तर तुम्हाला नोटिफिकेशन येईल जेव्हा पण मी व्हिडिओ अपलोड केला तेव्हा। क्लिअर झालं? हे सगळं आपल्या ब्लाऊजमधून मायनस होणार आहे। मुंड्यातला टक्स घ्यायचा, मुंड्यातला टक्स आहे 1.25 इंचचा, 1.25 इंच छातीच्या लाईनवरती टेप ठेवायचा, जिथं पण मुंड्याला टच झाला तिथं एक मार्किंग करायचं। आता 1.25 इंचच्या निम्म करा, किती मिळेल? अर्धा इंच एक लाईन, अर्धा इंच एक लाईन वरती मार्किंग करायचं, अर्धा इंच एक लाईन खाली मार्किंग करायचं। पट्टी घ्यायची, हे पॉईंट इथं ॲपेक्स पॉईंटला जोडायचे। सगळ्यात खाली वरची लाईन जोडा सगळ्यात आधी, मग नंतर ही 2 नंबरची लाईन जोडायची, म्हणजे फिटिंगकडची ती थोडी एक्स्ट्रावरती वाढवून घेतली, कारण पहिले आपण इकडचा मुंडा मोजणार आहोत, इकडची लाईन मोजणार आहोत। इकडची लाईन किती आली बघा, 6.5 इंचला एक लाईन कमी, तेवढीच आता ही फिटिंगकडची लाईन मोजायची। बघा टेप इतका वरती गेला, मग तिथं एक मार्किंग करायचं। ही फिटिंग लाईन आपण मार्क केली आहे, तिथं अर्धा इंचावरती एक मार्किंग करा। पट्टी व्यवस्थित सेट करा, हे याला लाईन ड्रॉ करून घ्या। बघा लाईन ड्रॉ करून घेतली, इथं पण पट्टी व्यवस्थित सेट करायची, सरळ लाईन मार्क करायची, म्हणजे बॉक्स तयार झाला। हा आपण आता पट्टी घ्यायची, कर्व घ्यायचा, तुम्ही हाताने पण देऊ शकता, असं नाही की तुम्ही कर्वनेच आकार दिला पाहिजे, तुमच्याकडे नसेल तर तुम्ही हाताने द्या। माझ्याकडे कर्व आहे, मी कर्व घेतला आणि मुंड्याला आकार दिला। बघा नवीन मुंड्याचा आकार पण आपला रेडी आहे। मी तुम्हाला आधीपासून सांगत येते, आपला ब्लाऊजचं पॅटर्न कोणतंही असू द्या, कोणतंही, तेव्हा तुम्हाला ही जी प्रिन्सेस कटची मेथड आहे ही प्रॉपर फॉलो करायची आहे प्रत्येक ब्लाऊजमध्ये। क्लिअर झालं? तर बघा आता हे आपलं मार्किंग करून झालेलं आहे एवढं, तर सगळ्यात आधी हे कट करूयात, मग मुंड्याचा टक्स आणि मग नंतर मी तुम्हाला ते सांगते की कसं आपल्याला आकार द्यायचा आहे। क्लिअर झालं तुम्हाला? हे मी आता आहे तसं कट करते, इथून खाली कट करायचं। बघा इथं हे आपलं मायनस होणार आहे, हे पण सेम कट करा। हा प्रिन्सेस कटचा आकार आहे, हा पण व्यवस्थित कट करून घ्यायचा। इथं बघा आपला एक पॉइंट राहिला आहे, जेव्हा पण आपला नेक छातीच्या लाईनपेक्षा खाली गेला तेव्हा इथून आपल्याला अर्धा इंच मायनस करायचं असतं, म्हणजे आपला शोल्डर उतरू नये म्हणून। मग बघा ते मायनस करायचं बाकी होतं ते मी मायनस केलं। आता हीच लाईन मी कट करून घेणार आहे। हे थोडं एक्स्ट्रा कट करा,
गळा पण कट करून झाला. मुंड्यातला टक्स मायनस करून घ्यायचा. ही लाईन घ्यायची, ही इकडची लाईन उचला. पेपर थोडा कडक आहे म्हणून थोडा प्रॉब्लेम येईल, पण काही हरकत नाही. व्यवस्थित सेट करायचं आहे आणि दुसऱ्या लाईनवरती ठेवली. आता याला चिटकवून घ्यायचं. तुम्ही स्टॅपलरने पिन मारा किंवा तुमच्याकडे चिकटपट्टी असेल तर टेपने तुम्ही चिटकवून घेऊ शकतात. मी फेविकॉलने चिटकवून घेते डायरेक्टली. बघा चिटकवून घेतलं. आता इथं तुम्ही जो आकार दिला आहे तो जर का थोडाफार मागे पुढे झाला असेल ना तर तो व्यवस्थित सेट करून घ्या. बघा अगदी एक लाईन इतका फरक होता तर तरी पण मी त्याला सेट करून घेतलं. आता व्यवस्थित तर मुंड्याचं कटिंग करून घ्यायचं. जे पण आपलं फायनल कटिंग असेल ते करा. ओके. बघा मुंड्याचा आकार सुद्धा प्रॉपर आला. क्लिअर आहे. म्हणजे हे आपण टक्स का घेतो, मुंड्यामध्ये तुमच्या ज्या पण क्रीज येतात, तुमचा ब्लाऊज तिथं गोडा होतो ना, ते आपलं हे प्रॉब्लेम व्हायला नको मुंड्यामध्ये, म्हणून आपण मुंड्यातला टक्स घेतो. बघा हे आपलं कट करून झालं. आता आपण मधुबाला ब्लाऊजचा जो आकार आहे तो देऊन घेऊयात. तर तो कसा द्यायचा तो सांगते. इथपर्यंत मोजायचं. बघा किती मिळाला आहे, 3.25 इंच. त्यामधून अर्धा इंच मायनस करायचं. 3.25 इंचामधून अर्धा इंच मायनस केलं किती मिळेल, 2.25 इंच. 2.25 इंचावरती इथं एक मार्किंग केलं. आता ही जी आपली शोल्डर टू ॲपेक्स पॉईंटची ही लाईन आहे त्याचा पूर्ण असा व्यवस्थित सरळ टेप ठेवायचा. त्याचा सेंटर घ्यायचा. बघा त्याचा सेंटर घ्यायचा. सेंटर घेतला, परत त्याचा सेंटर घ्यायचा. आता ह्या दोन्हींचा परत अजून एकदा सेंटर घ्यायचा, दोन्ही मार्किंगचा. बघा हे असेल आपलं फायनल मार्किंग. पहिले सेंटर घ्या, परत त्याचा सेंटर घ्या, परत त्याचा सेंटर घ्या. व्हिडिओ लक्षपूर्वक बघा. क्लिअर आहे. इथं खाली तुम्हाला बेल्ट किती ठेवायचा आहे ते तुम्ही तुमच्या पद्धतीने ठरवून घ्यायचं आहे. मला इथं बेल्ट पाहिजे, फक्त 2 इंचचा बेल्ट मला पाहिजे आहे, म्हणून मी इथं 2-2 इंचावरती मार्किंग करून घेते. तुम्ही तुमच्या पद्धतीने बेल्ट ठेवू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. तेवढंच 2 इंच आता इथं मार्किंग करायचं. इकडे सुद्धा 2 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं. हे पॉइंट आता सगळे व्यवस्थित पट्टीने जोडून घ्यायचे. बघा जोडले. आता बघा इथं असा आकार आहे योक पट्टीला. इथं बघा असा हा शेप आहे. तो कसा द्यायचा, इथून अर्धा इंचावरती एक मार्किंग करायचं. आर्म होल कर्व घ्यायचा. इथून तो आकार असा देऊन घ्यायचा. बघा आला तुमचा. ओके डन. आता व्यवस्थित आकार द्या. इथून पहिले डॉट डॉट करायचे. ह्या पॉईंटला मॅच करा. बघा असा डॉट डॉट केला, ह्या पॉईंटला मॅच केला. आता हे इथं मॅच करायचं. इथं मॅच केलं, हे आता इथं मॅच करायचं. बघा क्लिअर आहे. हा आपला झाला मधुबाला ब्लाऊजचा आकार. आता मी हा पूर्ण डार्क करून घेते. कर्व घ्यायचा, कर्वने व्यवस्थित आकार हा ड्रॉ करून घ्यायचा. बघा हा झाला आपला मधुबाला ब्लाऊजचं संपूर्ण
आकार, इथून आपला ब्लाऊज असा कट होणार आहे, इथून हा आकार आपला असा व्यवस्थित कट होईल। आता बघा मी मार्किंग इथं केलं होतं, पण मला वाटलं की माझा प्रॉपर शेप इथून जाणार आहे, तर थोडंफार अर्धा ते पाऊण इंच मागे पुढे झालं तरी चालेल, फक्त आपला शेप हा प्रॉपर आला पाहिजे। समजलं असेल तुम्हाला। आता हे व्यवस्थित पूर्ण कट करून घ्यायचं। इथून हे कट केलं, मधुबाला ब्लाऊजचा आकार व्यवस्थित कट करायचा। बघा अशा पद्धतीने आपला हा वरचा पार्ट येणार आहे, हा आपला साइड पार्ट। आता ही योकपट्टी याला अटॅच करून घ्यायची अशी। बघा इथं तुम्हाला हे क्रॉस वाटत असेल ना, तर त्याला बरोबर तुम्ही थोडंसं पाव इंच असं एकमेकांवरती ठेवा। बघा आता इथं हा जो पण आकार आहे तो व्यवस्थित इथून कट करून घ्यायचा, बरोबर प्रॉपर। बघा इथून कट होतोय ना हा आकार असा, तर व्यवस्थित त्याला कट करून घ्या, म्हणजे जी खाली आपण जो हे लावलं ना, एक्स्ट्रा पेपर लावला, त्याच्यामुळे तो आकार आपला तसा आला, पण आपण त्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं। बघा कट केला, सेम खाली सुद्धा कट करा, पट्टी घ्या, पट्टीने हा आकार व्यवस्थित असा स्ट्रेट करून घ्या, म्हणजे खालची लाईन सरळ करून घ्यायची ही। बघा ती खालची लाईन सरळ केली, व्यवस्थित कट करून घ्या। बघा हे झालं आपलं संपूर्ण मधुबाला ब्लाऊजचं कटिंग। याच कटिंगने मी तुम्हाला स्टिचिंग पण करून दाखवणार आहे आणि त्याचं फायनल लुक सुद्धा दाखवणार आहे, म्हणजे मी तुम्हाला ब्लाऊज घालून सुद्धा दाखवेल। बघा अशा पद्धतीने आपलं हे मधुबाला ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे। तर आता हा मधला जो पार्ट आहे ना, हा दुसऱ्या कलरचा येईल। बघा अगदी परफेक्टली झालेला आहे। ही योकपट्टी कशी जॉईन केली तुम्हाला समजलं असेल। ही पट्टी तुम्ही, हा बेल्ट आहे हा तुमच्या आवडीप्रमाणे घ्या, मुंडा परफेक्ट आहे, हा पार्ट सुद्धा आपला अगदी परफेक्टली कटिंग झालेला आहे, हा टक्स पण आहे तसा ठेवायचा। आता आपण साइड पार्ट चेक करून घेऊयात। त्यासाठी जो आपण बॅक पार्ट ड्रॉ केलेला होता, बॅक पार्ट समोर घ्या, बॅक पार्ट असा ठेवायचा, त्यावरती हे 1.5 इंच मार्जिन असं ठेवून घ्यायचं, चेक करायचं। बघा ही 1.5 इंच मार्जिन असं चेक केलं, इथं तुमचं जेवढं पण क्रॉस जात असेल इथं मुंड्यामध्ये तेवढं क्रॉस जाऊ द्यायचं, खाली पण तुमचं जेवढं क्रॉस जात असेल तेवढं क्रॉस जाऊ द्यायचं। आता इथं व्यवस्थित आर्महोल कर्व ठेवायचा, व्यवस्थित हा आकार इथं जॉईन करून घ्यायचा। बघा मुंड्याला व्यवस्थित जॉईन करून घेतला, इथं तुमचा जेवढा गॅप येत असेल तेवढा डायरेक्टली तुम्ही सरळ मार्क करून घ्या, एक्स्ट्रा काहीही कट करू नका। मी जेवढं असतं ना तेवढंच कट करते, मी एक्स्ट्रा काहीच कट करून घेत नाही। इथं बघा थोडासा असा पॉइंट तयार होतोय, म्हणून मी त्याला स्ट्रेट करून घेतलं। बघा इथं स्ट्रेट करून घेतलं, म्हणजे जोडताना आपल्याला तो प्रॉब्लेम व्हायला नको, म्हणजे आपण जेव्हा पण जॉईन करू तेव्हा तिथे असा कोपरा किंवा कोण तयार झाला व्हायला नको, म्हणून आपण ते केलं। आपला गळा छातीच्या लाईनपेक्षा खाली गेलेला आहे, बघू शकतात, त्यामुळे इथून अर्धा इंच कंपल्सरी मायनस करायचा आहे। फ्रंटमध्ये सुद्धा केलं आपण, बॅकमध्ये सुद्धा केलेलं आहे मायनस। इथून आता जी पण शोल्डर पट्टी असेल त्यामध्ये 1 इंच प्लस करून शोल्डर पट्टीचं मार्किंग करा। 2.5 इंच शोल्डर पट्टी आहे, 1 इंच प्लस केलं, 3.5 इंच मार्किंग मिळालं।
तेवढंच आता मी इथून गळारुंदी चेक करते किती मिळाली, 2 इंच, त्यावरती एक लाईन खाली. जो पण तुम्हाला रेडी बेल्ट पाहिजे असेल त्या बेल्टमध्ये तुम्ही 1 इंच प्लस करा. मला फक्त 4.25 इंच घेते मी, त्यामध्ये 1 इंच प्लस करते, 4.25 मिळेल. ओके, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. फक्त खालच्या पट्टीमध्ये 1 इंच प्लस करा. बघा, म्हणजे नेक मला मिळताना बरोबर रेडी 9.5 इंचाचा मिळाला. क्लिअर झालं? असं तुम्ही चेक करून घ्यायचं पहिले व्यवस्थित सगळं, कारण आपलं कटिंगमध्ये थोडंफार प्लस मायनस होत असतं, म्हणून पहिले कटिंग करताना हे सगळं चेक करून घ्यायचं आहे. तर बघा, खाली मी इथून पूर्ण असा बेल्ट तयार करेल. म्हणजे ही जी काही आपण इथं दोरी लावून घेणार आहोत ना, हे माझ्या इथून स्टार्ट होतील. क्लिअर झालं? इथं आता जेवढी पण गळारुंदी आहे 2 इंच, त्यावरती एक लाईन, तेवढीच 2 इंच त्यावरती एक लाईन इथं मार्किंग करायची. ही लाईन आता सरळ मार्क करा. बघा, पट्टीने ही लाईन मी व्यवस्थित मार्किंग करून घेतली. आता इथून हे माझं कट होणार आहे आणि ही जी खालचा हा जो पार्ट आहे पेपरचा, हा मी सांभाळून ठेवेल, किंवा अंदाजे मी 4.25 इंच पट्टीने मार्किंग करून इथं मी ती नॉड जी आहे ते आपण अटॅच करून घेणार आहोत. दोरी आपण लावणार आहोत. इथून व्यवस्थित कट करायचं जे पण आपलं मायनस होणार आहे. हे पण मी पूर्ण कट करून घेते. क्लिअर आहे कसं आपण कट केलं? इथून आता पूर्ण आपली दोरी अटॅच होईल. फ्रंटमध्ये पण आपले हुक नाही, बॅकमध्ये पण आपले हुक नाही आहेत, पण आपण दोरी लूज करून घालू शकतो, कारण आपल्याला ब्लाऊज हे डेली घालायचे तर नसतात, आपण कधीतरी घालतो, म्हणून त्यासाठी फॅन्सी लुक पाहिजे असेल तर तेवढं आपल्याला करावंच लागेल. तर अशा पद्धतीने आपलं हे ब्लाऊजचं, मधुबाला ब्लाऊजचं संपूर्ण कटिंग रेडी आहे. आता आपण स्लीवचं कटिंग करून घेणार आहोत. त्यासाठी फोल्ड पेपर घेतला. बघा, फोल्ड पेपर घेतलेला आहे. जी पण तुमची स्लीवची उंची आहे तेवढी उंची टाकून घ्या. माझी स्लीवची उंची आहे 9.5 इंच, त्याच्यात मी 1 इंच प्लस केलं, 10.5 इंच मला मिळेल. म्हणजे स्लीव्ज मला 9.5 इंचाची रेडी पाहिजे. 1 इंच मार्जिन त्यामध्ये मी प्लस करणार आहे. तुमचं जे पण स्लीव्ज असेल ना, स्लीवची उंची असेल त्याच्यामध्ये कंपल्सरी तुम्ही 1 इंच प्लस करा. त्यानंतर बघा, हा रेग्युलर स्लीवचा पॅटर्न आहे. मी इथं रेग्युलर स्लीवचा पॅटर्न यूज करणार आहे. हा रेग्युलर स्लीवचा पॅटर्न आहे. हा टी शर्ट स्लीवचा पॅटर्न आहे. टी शर्ट स्लीव्जमध्ये मागचा पुढचा एकच मुंडा आकार असतो आणि रेग्युलर स्लीव्जमध्ये मागच्या मुंड्याचा आकार उभार असतो, पुढच्या मुंड्याचा आकार खोल असतो. मी रेग्युलर स्लीव्ज वापरत आहे. जी पण आपण स्लीवची उंची मार्क केली बघा, तिथं आता हा पॅटर्न ठेवायचा, फर्मा ठेवायचा. पॅटर्नची फोल्ड बाजू आणि खालच्या पेपरची फोल्ड बाजू सेम आली पाहिजे. सगळ्यात आधी मागचा मुंडा ड्रॉ करा. पेपर ओपन करायचा. हा पेपरचा फोल्ड ही बाहीचा फोल्ड पेपरच्या फोल्डवरती आला पाहिजे. चेक करायचं व्यवस्थित. बघा, इथं मला हाताला थोडं जाड लागतंय म्हणून मला समजलं की बरोबर फोल्डवरती आलेला आहे. क्लिअर झालं? पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा. बघा, मागचा मुंडा पुढचा मुंडा ड्रॉ करून झाला. आता आपण जे ब्लाऊज कट केलेला आहे त्या ब्लाऊजचा आपण मागचा भाग घ्यायचा.
अर्धा इंच शोल्डर पट्टी जोडण्यासाठी जे जाणार आहे ते सोडून द्या. थोडा पाव इंच आतमध्ये टेप ठेवायचा. व्यवस्थित पूर्ण मुंड्याला चेक करायचं, जसा मुंड्याचा आकार आहे तसा. किती मिळाला? 8.5 इंच. हे बघा, बघू शकतात सेम पेपर आहे म्हणून तुम्हाला दिसलं नसतं, पण पेपर वरती केला 8.5 इंच मिळालं. आता इथं व्यवस्थित पाव इंच आतमध्ये टेप ठेवा. जो वरचा मुंडा आहे तो मोजून घ्या, म्हणजे तो बघा जिथं पण 8.5 इंच आलं तिथं मार्किंग करायचं. पुढचा मुंडा मोजायचा. पुढचा भाग घेतला. अर्धा इंच शोल्डर पट्टी जोडण्यासाठी जाणार आहे ते सोडलं. पाव इंच आतमध्ये टेप ठेवला. टेप बरोबर मुंड्याच्या आकाराने फिरवला. बघा किती मिळाले इथं? 8.25 इंच. इथून आता 8.25 इंचावरती एक मार्किंग करायचं. बघा 8.25 कुठे आलं? इथं. आता हे घेतलं तर आपल्याला बाही जास्त पडेल, हे मार्किंग घेतलं तर हे मार्किंग घेतलं तर बाही कमी पडेल, हे मार्किंग घेतलं तर बाही जास्त पडेल. पण आपल्याला जोडताना कमी जास्त व्हायला नको म्हणून इक्वल बाही पाहिजे. तर या दोन्ही पॉईंटचा सेंटर घ्यायचा, म्हणजे अर्धा इंच गॅप आला तर त्यांचा सेंटर येईल पाव इंच. बघा आता ही बाही आपल्याला परफेक्ट बसेल. खाली दंडगेर टाकून घ्यायचा. दंडगेर आहे 9 इंच, त्याचा निम्मा किती येईल? 4.5 इंच. पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं. तुमचा जो पण दंडगेर असेल तो दंडगेर तुम्ही मार्क करायचा. जे पण तुमचा मागचा पुढचा मुंडा येत असेल तो तुम्ही मार्क करा. आता मी इथं रेग्युलर स्लीवचं पॅटर्न वापरलं, तुम्ही इथं टी शर्ट स्लीवचं पॅटर्न सुद्धा वापरू शकतात. क्लिअर आहे? आता मी इथून हे व्यवस्थित मागचा मुंडा पुढचा मुंडा कट करून घेते. सगळ्यात आधी मागचा मुंडा कट करायचा. बाही ओपन करायची. पुढचा मुंडा कट करायचा. बघा मागचा पुढचा मुंडा व्यवस्थित कट झाला. आता मी हे 2 कपड्यामध्ये ब्लाऊज शिवणार आहे. तर बघा हे माझ्याकडे 2 कपडे आहेत. हे अस्तर आहे, हा एक कपडा आहे आणि खालचा ब्ल्यू कलरचा एक कपडा आहे. बघू शकतात. हे मी स्लीव्जवर घेणार आहे. क्लिअर आहे? या दोन्ही पार्टमध्ये व्यवस्थित कट करून घ्यायचं. तुम्ही कोणताही कलर घेऊ शकतात आणि तुमच्याकडे ब्रायडल ब्लाऊज आला असेल तर तुम्ही ब्लाऊज पीस घ्या आणि मध्ये हा जो पार्ट आपण घेणार आहोत मधुबाला ब्लाऊजचा, हे बघा हा वेगळ्या कलरचा तुम्ही साडीमधून कपडा काढून घेऊ शकतात तेवढा. क्लिअर झालं तुम्हाला? आता मी हे व्यवस्थित बघते. खाली मला बघा इथं काय करायचं आहे, इथून मी हा ब्लाऊज सेंटरमधून कट करणार आहे. इथं हा जो माझा बेल्ट लागणार आहे ना, इथून मी हे पूर्ण कट करणार आहे. कारण तिथं मला वेगळा कपडा अटॅच करायचा आहे. याच्यामधूनच मी ब्लाऊजला नवीन लुक देणार आहे. इथं माझं म्हणजे इथं जी कलरची माझी दोरी लागेल तोच कलर मी खाली ब्ल्यू कलरचा बेल्ट वापरणार आहे. वरती माझा हा ग्रे कलर असेल. क्लिअर झालं तुम्हाला? या दोन्ही कपड्यामधून मी कोणते पार्ट कुठं कट करणार आहे कटिंग झाल्यावर तुम्हाला दाखवेल. तर मैत्रिणींनो, आपला आजचा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे. आता फक्त आपण हे पेपर कटिंग बघितलं. नेक्स्ट व्हिडिओमध्ये ब्लाऊज पीसचं कटिंग आणि स्टिचिंग बघूयात, कारण खूप मोठा होईल, तुमच्या डोक्याच्या वरती जाईल. क्लिअर झालं? ब्लाऊजचं संपूर्ण कटिंग झालं. स्लीव्ज पण कटिंग झाली. बॅक पार्ट पण आपला कटिंग झाला. आपला आता काहीही उरलेलं नाही. क्लिअर झालं तुम्हाला? तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ थांबवते. आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटलेला आहे. ज्यांना कोणाला ब्लाऊज कटिंगसाठी तयार पेपर पॅटर्न पाहिजे असतील त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. आपले ब्लाऊजचे पेपर पॅटर्न किती परफेक्ट बसतात ब्लाऊज याचे रिव्ह्यू पण मी तुम्हाला शेअर करेल, ज्यांनी आपल्याकडून पॅटर्न घेतलेले आहेत. मैत्रिणींनो, चला थांबवते. आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला सगळ्यांना धन्यवाद. चला आता थांबवते. अशाच एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये लवकर भेटूया.